हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। गाफील राहू नका, खोटं कथानक पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या, मुख्यमंत्री शिंदेंचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आदेश। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा फोकस आता विदर्भावर। विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघांपैकी 15 पेक्षा जास्त जागांवर शिंदे गटाचा दावा, सूत्रांची माहिती। पुण्यातील 8 विधानसभेच्या जागांसाठी महाविकास आघाडीचा फॉर्म्युला निश्चित, शरद पवार गट 3, काँग्रेस 3 आणि ठाकरे गट 2 जागा लढवणार, सूत्रांची माहिती। आजपासून मोदी 3.0 सरकारचं पहिलं अधिवेशन। पहिले 2 दिवस हंगामी लोकसभा अध्यक्ष नवनिर्वाचित खासदारांना शपथ देणार, तर पहिलंच अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। पुण्याच्या ड्रग्जच्या पैशातून सत्ताधाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत। पुण्यातील व्हायरल व्हिडिओनंतर संजय राऊतांचा गंभीर आरोप। नीट परीक्षा घोटाळ्याचा लातूर पॅटर्न। लातूरमध्ये पोलिसांकडून 4 जणांवर गुन्हा दाखल, एक आरोपी दिल्लीचा असल्याची देखील माहिती। नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये गुन्हा दाखल झालेल्या 2 पैकी एक शिक्षक फरार। शिक्षकांच्या मोबाईलमध्ये नीट परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आणि उत्तरपत्रिकेचे फोटो आढळले। माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी। सूर्यकांत पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करणार। कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचाराची आज सांगता, 13 उमेदवार रिंगणार। कोकण पदवीधरमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत। मुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर असतानाच हद्दवाढ कृती समितीकडून उद्या कोल्हापूर बंदची हाक। शहर हद्दवाढीच्या मागणीसाठी समिती आक्रमक। दिलीप वळसे पाटलांवर अवमाननाचा खटला चालणार, 6 आठवड्यामध्ये जबाब नोंदवण्याचं नागपूर खंडपीठाचे आदेश। हरिभाऊ मोहोड यांच्या अपिलावर सुनावणी न घेतल्यानं कारवाई। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।